हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू नम्रता कॉस्मिक लाईफस्टाईल. कशा आहात सगळेजण? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा. तर सोमवारी होता सोमवारी दुसरा श्रावणी सोमवार होता, त्यामुळे मी पूजा वगैरे करायला घेतली होती. तर तीळ इथे वगैरे मी घेतले होते, कारण की शिवमूठ ही तीळ होती. पांढरे तीळ मी इथे घेतले होते आणि मस्तपैकी पूजा वगैरे मांडली. मस्त पूजा केली, छान अशी माझी पूजा झाली. आरती वगैरे केली, नैवेद्य दाखवलं, दूध आणि ड्रायफ्रूट्स वगैरे, सुका मेवा घेतला होता मी, काजू बदाम वगैरे. छानशी अशी माझी पूजा झाली. आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर मी रीलसुद्धा शेअर केली. जे साहित्य असतं, दूध, फूल, बेलपत्र, जसं आपल्याकडे ॲवेलेबल असेल तशी मी पूजा करते. म्हणजे जसं घरात ॲवेलेबल असेल तशी छानशी अशी मस्त माझी पूजा झाली. आणि मला तेव्हाच व्हिडिओ शेअर करायचा होता, पण मला एडिटिंगला टाईम नव्हता भेटत, कारण की आपल्या चॅनलवर मी खूप सारे राशीविषयी व्हिडिओ एडिट करत होती. त्यामुळे एकाच दिवशी 4, एकाच दिवशी 3 असे एडिट करून टाकायची. त्यामुळे हा व्हिडिओ एडिट करायचा टाईमच नाही भेटला. आणि खूप दिवस झाले मी माझे पर्सनल ब्लॉग आपल्या चॅनलवर शेअर नव्हते केले. तर विचार केला की शूट करून ठेवेल आणि एकाच दिवशी पाठवेल. तर तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या पण खूप खूप शुभेच्छा. आज नारळी पौर्णिमा आहे. तर बघू आता, मी जर घरामध्ये काही स्पेशल आम्ही केलं तर नक्की व्हिडिओ वगैरे करून टाकेल आपल्या चॅनलवर. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या चॅनलकडून नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ते दुपारी मी टॅमॅटोची चटणी वगैरे करत होती, तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर चिरायला वगैरे मी घेतले होते टॅमॅटोची चटणी. मी उपवास वगैरे नाही धरत, फक्त पूजा करते. लाईफस्टाईल कशा आहेत सगळेजण? तर आज आहे श्रावणी सोमवार. आज दुसरा श्रावणी सोमवार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझी इथे मस्तपैकी पूजा झाली आहे. तुम्ही आत्तापर्यंत ब्लॉगमध्ये बघितलं असेल किंवा या क्लिपनंतर तुम्ही बघाल. तर मस्तपैकी पूजा वगैरे झाली आहे. तर आता वाजले आहेत 1:30. तर मी आता जेवणाची वगैरे तयारी करते. तर मी मम्मीला टमॅटो वगैरे चिरून देणार आहे. मम्मी किंवा मी आम्ही चटणी वगैरे बनवू मस्तपैकी जेवायला. तर बघत राहा तुम्ही ब्लॉग. खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते. मी तयारी वगैरे करून घेत होती आणि तुमच्यासोबत बोलत होती. खूप आवाज येत होता आजूबाजूचा, त्यामुळे विचार केला की मी व्हॉइस ओव्हरच करते ह्याच्यानंतर व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी जरा लेट व्हिडिओ टाकते आणि आज नारळी पौर्णिमा आहे, त्याच्या पण खूप शुभेच्छा. तर तेच तुमच्यासोबत मी सांगत होती की माझी आता पूजा वगैरे झाली आहे मस्तपैकी. आणि आता टमॅटो वगैरे चिरून मी मस्त टमॅटोची चटणी आणि चपाती ऑलरेडी केल्या होत्या मम्मीने. तर तेच तुम्हाला सांगत होती. कोणाला टमॅटोची चटणी आवडते सांगा, मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडते, फक्त आंबट नाही झाली पाहिजे. गरम गरम चपात्यासोबत खूप मस्त लागते. तर आम्ही निघालो होतो शंभू महादेवाच्या मंदिरात संध्याकाळी. म्हणजे दुपारी सकाळी मी पूजा मस्त करते घरी आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही मंदिरात वगैरे जातो. पहिला जेव्हा सोमवार होता तेव्हा पण आम्ही मंदिरात गेलो, तेव्हाची पण मी छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता. आणि आत्ता आम्ही चाललो आहे मंदिरात. तर मी आणि मम्मी निघालो होतो आणि खूप असा पाऊस पडला होता आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो, त्यामुळे सगळे पाणी झालं होतं. म्हणजे जेव्हा निघायचं असतं घरात ना तेव्हाच नेमकी पाऊस पडतो. जेव्हा पण घरात असतो तेव्हा अजिबात पाऊस नाही पडत. आणि आज ते एवढं गरम होते तुम्हाला सांगते, खूप म्हणजे खूप असं वाटते उन्हाळा चालू झाला आहे. आणि आमच्या इथे बिल्डिंगच्या बाजूला खूप मोठं मंडप असं घातलं आहे गणपती बाप्पाच्या साठी. म्हणजे आता गणपती येणार आहे, त्यामुळे तयारी चालू आहे सगळीकडेच. इथे असं मंडप घातलं आहे आणि ते एवढीशी अशी जागा जायला आहे बाहेर, पण तिथे पण एवढं पाणी साचतं ना, खूप असा अंधार पण होतो. आणि नंतर आम्ही आलो मंदिरामध्ये, मस्तपैकी दर्शन झालं. आम्ही आलो तेव्हा गर्दी नव्हती, आम्ही आल्यानंतर खूप गर्दी झाली, त्यामुळे नशीब आमचं लवकर दर्शन झालं. मस्तपैकी दर्शन वगैरे झालो आणि आम्ही तिथून निघालो. आणि निघता मग मध्ये आमची गप्पा वगैरे चालू होती, आम्ही तुमच्याशी बोलत पण होतो, पण जास्त मी रेकॉर्डिंग वगैरे केली नाही. आणि मग मम्मी बोलली आपण मठात जाऊया, कारण की गर्दी नव्हती मठामध्ये. त्यामुळे आम्ही स्वामींच्या मठात पण जाऊन आलो. तिथे नवनाथांचं पारायण चालू होतं, म्हणजे सकाळी चालू असतं तिथे, संध्याकाळी अजिबात गर्दी नसते, शांतता असते म्हणजे पूर्णपणे. तर त्यामुळे मस्त आमचं शांतपणे दर्शन झालं, मस्तपैकी दर्शन घेतलं. आणि इथे बघा मस्तपैकी मांडून वगैरे पूजा मस्त मांडली आहे. आणि मस्त काय नाही दर्शन झालं. नंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे, म्हणजे हे जे क्लिप्स तुम्ही बघते दुसऱ्या दिवशीचे म्हणजे मंगळवारचे आहेत. तर मस्त पाऊस वगैरे पडत होता,
आणि काय नाही, मी मस्त गरम पाणी पित होती. सकाळची वेळ होती आणि ते मम्मी पप्पांच्या डब्याची तयारी करत होती, शेपूची भाजी चिरत होती. तर मस्तपैकी आज शेपूची भाजी करणार होतो. म्हणजे श्रावण महिना आला की ना मस्त हिरव्या पालेभाज्या खायला भेटतात. मला खूप आवडतात पालेभाज्या खायला. म्हणजे मला असं श्रावण मला का आवडतं, कारण की नॉनव्हेज अजिबात घरामध्ये होत नाही, त्यामुळे मला खूप आवडतं. कारण की नाहीतर नॉनव्हेज वगैरे असतं कधी ना कधी. कारण की मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. कमेंट करून सांगा कोणाला आवडतात. तर मस्तपैकी मम्मी ते चपात्या गरम करत होती. शेपूच्या भाजीचा मस्त सुगंध पूर्ण घरभर पसरला होता. मला आणि माझ्या मम्मीला शेपूची भाजी खूप आवडते. बाकी घरातल्यांना कोणालाच नाही आवडत, तर आम्हाला तर खूप आवडते. मला भाकरी पण खूप आवडते. पप्पांना मम्मीने डब्याला चपाती केली होती आणि थोड्या चपात्या होत्या आणि 2 भाकरी आम्हाला टाकली होती नंतर. त्यामुळे भाकरी पण खूप छान झाली होती. भाकरी आणि शेपूची भाजी खूप छान लागते. त्यामुळे काय नाही, असंच आमचं चालू होता रेग्युलर रुटीन. आणि हा मंगळवारचा व्लॉग आहे बाय द वे. मी 2-3 दिवसाचा व्लॉग एकत्र करून तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला माहितीच आहे, कारण की मी जास्त शूट नाही करत घरामध्ये. तर काही स्पेशल असेल किंवा म्हणजे तुमच्यासोबत शेअर करण्यासारखं असेल तरच करते. नाही तर आपलं नॉर्मल रेग्युलर रुटीन चालूच असतं, तेच काय तुमच्यासोबत ना शेअर करणं, तुम्ही पण बोर होत असाल. त्यामुळे मी जे असं वाटतं मला की तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे ते करते. आणि बाय द वे तुमचे सगळ्यांचे खूप आभार किंवा थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या जी सिरीज आहे राशी भविष्याची, त्याला तुम्ही खूप चांगलं प्रेम दिलं. तुम्ही खूप सारे कमेंट्स केले त्याच्यावर. त्यासाठी तुमचं खूप थँक्यू सो मच. आभारी आहे मी. आणि असेच प्रेम देत राहा, मोटिवेट करत राहा. बघितलं तुम्ही किती मस्त सुगंध शेपूच्या भाजीचा निघतोय. काय भारी स्मेल. पूर्ण घरभर कुठली पण पालेभाजी करत केली ना तर घरभर त्याचा स्मेल असा दरवळत राहतो आणि खूप भारी वाटतं. श्रावण महिना आला आहे आणि एकदम छान वाटतं. आय थिंक सो तुम्हाला खूप जणांना आवडत असेल. आणि खूप ज्या आपल्या सबस्क्रायबर्स आहेत, म्हणजे गृहिणी आहेत जे माझे व्लॉग्स बघतात, त्यांनी खूप सगळ्यांनी पाठवतं श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही कमेंट्स करताना असेच कमेंट्स करत राहा, माझे ब्लॉग बघत राहा आणि मला सांगा की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. आणि माझ्या मम्मीची इथे मस्तपैकी चपाती वगैरे बनवून होत आहे. मस्त अशी चपाती भाजी. तोंडाला पाणी कोणाला सोडले नक्की कमेंट करून सांगा. तर काही नाही, अजून हेच आपलं रेग्युलर रुटीन वगैरे चालू होतं. आणि खूप जणांनीसुद्धा कमेंट्स केले की खूप छान तू माहिती सांगितले. खूप जणांनी सांगितलं ही रास माझी, ती रास माझी. त्यामुळे मला खूप छान वाटलं. इंस्टाग्रामवर सुद्धा खूप जणांनी कमेंट्स केले होते आणि खूप चांगला रिस्पॉन्स मला आला. त्यामुळे मी ठरवलं आहे की अजून खूप सारे अशा प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. आणि हा व्लॉग रात्रीचा आहे, तर मी मंचुरियन केली होती रात्री, तेव्हाचा हा व्लॉग आहे. खूप छान मंचुरियन झाली होती. कोबी होती थोडी, विचार केला की मंचुरियन करते. ॲक्च्युली शेजवान चटणी नव्हती आमच्याकडे, त्यामुळे मी फक्त मंचुरियन्स एन्जॉय केलं. तर जरा माझा अवतार जरा असा होता ते, कारण की गरमी खूप होती आणि मी तळत होती, त्यामुळे तर मंचुरियन वगैरे केली होती आणि भाकरी वगैरे होती. तर आम्ही जेवायला बसलो होता. मंगळवारचा व्लॉग आहे हा. तर आम्ही जेवायला बसलो होतो, तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आहे जेवण, या जेवायला तुम्ही. आणि हा आता व्लॉग आहे बुधवारचा, म्हणजे कालचा. तर मम्मीने कढी केली होती आणि भजी तळत होती. मस्तपैकी गरमागरम भजी, कढी आणि मस्त असं बोलतात ना, एक कॉम्बिनेशन. ऑफकोर्स कोणाला विदाऊट भजी कढी नुसती आवडते. आय थिंक सो कढी पकोडे इज द बेस्ट. खूप छान लागतं कढी पकोडे. भजी आणि कढी मस्त लागते. आणि मस्त मम्मी भजी वगैरे तळून घेत होती. चपाती, कढी आणि हे एकदम मस्त लागतं. एकदम तोंडाला पाणी सुटलं माझं. ॲक्च्युली हा कालचा मेन्यू होता आमचा. मस्त झालं होतं जेवण. कोणाला कढी पकोडे आवडते कमेंट करून नक्की सांगा. तर काय नाही, आजचा ब्लॉग एवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलं. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार
ह्या दिवशी आम्ही काय काय स्पेशल केलं किंवा खायला काय काय स्पेशल केलं होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ मी तेच एंड करते गाईज. तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या रक्षाबंधन आहे, ॲडव्हान्समध्ये रक्षाबंधनच्या पण खूप शुभेच्छा. उद्या पण मस्त व्लॉग येईल. उद्या जर मी शूट केलं तर परवा येईल, पण लवकरात लवकर मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेल. आणि काय ना गाईस, बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. मस्तपैकी मी केला आहे तो. लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेट का नवीन ब्लॉगमध्ये. बाय गाईस. लाईक शेअर सबस्क्राईब.